अधिक मासाच्या निमित्ताने आज इथे तुम्ही काय करणार आहात? धोंडपर. हा, धोंडपर. धोंडपर. नागपूरला जास्त प्रसिद्ध आहे धोंडपर. मी नाव पहिल्यांदा ऐकलंय. पदार्थ नेमका काय आहे मला उत्सुकता आहे. आणि अधिक मासाच्या निमित्ताने हा केला जातो जावयासाठी. जावयासाठी. किती छान. चला बघूया धोंडपर साठी लागणारं साहित्य. भिजवलेली चण्याची डाळ, तूप, तांदळाचं पीठ, मैदा, साखर, मीठ, जायफळ पूड, ड्रायफ्रुट्स, केशर आणि हळद. बर, ड्रायफ्रुट्स मध्ये आहे चारोळी, बदाम आणि काजूचे काप. येस. बरोबर. काय करूया कृती? पहिल्यांदा आपण चण्याची डाळ आहे ना ती शिजवून घेऊया हळद घालून कुकर मध्ये. चला, आमच्याकडे कुकर तर तयार आहे. याच्यात चण्याची डाळ घालूया. आधी पाणी लागेल ना? पाणी घालूया वर. पुरे का? हो. आता मला एक सांगा, नागपूरच्या तुम्ही आहात, बरोबर. मुंबईत तुम्ही राहता, बरोबर. थोडी हळद घालूया. बरं. कुठे जास्त आवडतं, नागपूरला का मुंबईला? मला तर मुंबईला सवय झालेली आहे 35 वर्षापासून. बर. झाकण लावायचं का? येस. किती शिट्ट्या? 5 ते 6 शिट्ट्या, कारण चण्याची डाळ लवकर शिजत नाही. ठीक आहे, मग आपण शिट्ट्या होईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला निवेदनाची आवड आहे की काय? आवड आहे, सूत्रसंचालनाची आवड. ह्या सगळ्या आवडींमागचा राज काय, ध्येय काय तुमचं? की सगळे क्षेत्र आपल्याला आले पाहिजेत हा अट्टाहास आहे का? माणसांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे ही इच्छा आहे? ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि यायला पण पाहिजे थोडंसं, कारण घर आणि ऑफिस हे कॉमन आहे. बरोबर. परंतु त्या व्यतिरिक्त काहीतरी असलं पाहिजे. हटके कुछ करना मागताय ना? येस. आहे की नाही? डाळ आता शिजायला लागलेली आहे. होय. शिजल्यावर पुढे काय करायचं? हिला डाळला चांगली घोळून घ्यायची, किंवा मग मी चाळणीने काय करते, गाळून घेते, म्हणजे सगळं प्लेन होऊन जाते व्यवस्थित. छान गाळून घेऊया. डाळीला आपण शिजून घेऊया, ती जरा बारीक करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चण्याची डाळ शिजवून छान बारीक करून घेतलेली आहे. पुढे काय करायचंय सुनित्राजी? एका कढई भांड्यामध्ये घ्या. हे घालाय. घ्या, आता तुम्ही करा, नाही तर लोक म्हणतील जावयाला स्वयंपाक करायला लावला. हो. याच्यात आपण साखर घालूया. घाला की. मी पण आता नागपूरच्या लोकांना हँडल करायला शिकलोय म्हणलं. नागपूरचे लोक खूप छान असतात, हुशार असतात. हो. तुमचं सासर आहे ना? हो आहे ना, मनीष नगरला आमचं घर आहे. तुमचं कुठं आहे? मनीष नगरला आहे ना, भावाचं आहे. अरे वा, जवळच आहे की आपलं घर. हो, तेच. कधीतरी नागपूरलाही भेटू. नक्कीच. म्हणजे तुम्हाला कळेल की माझी सासूरवाडी कशी आहे. आता हिला चांगली घट्ट होईपर्यंत करून घ्यायची. बर. याचं नाव आहे पदार्थाचं वेगळे, काय नाव आहे? धोंडपार. धोंडपार. हा, नागपूरला अधिक मासामध्ये धोंडपारच केला जातो. बर. पण तुमची भाषा आता नागपुरी नाही राहिली, म्हणजे करून राहिले, घेऊन राहिले, असं नाही राहिलं. असं तर 35 वर्ष झाले ना इकडे, सवय झालेली आहे मुंबईची. किती वेळ घोटायचं हे? पूर्ण थिकनेस होईपर्यंत, खूप घट्ट होईपर्यंत वेळ लागेल याला. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होत चाललंय आणि थोडं घट्ट होईल. आता आपण 2 चम्मच तूप घालूया याच्यामध्ये. तुम्ही ते ढवळत राहा, मी तूप घालतो. हो. त्याच्यात थोडीशी आपण हे घालूया, केशर. वा वा, घाला.